मला वाटलं होतं तेच झालं. राधिकाने तिचा निर्णय बोलून दाखवल्यानंतर सौमित्र माझ्यावर डाऊट घेणार हे मला माहिती होतं आणि तसंच घडलं. मग आता काय करायचं? आता जे काही करायचंय ते तुला करायचंय माया. म्हणजे? तू एक काम कर, तू राधिकाला फोन कर आणि तिला सांग मला भेटायचंय. अरे पण आता भेटून काय सांगू मी तिला? तिला सांग ओके, कळलं? लाव फोन. बोल माया. हे हाय राधिका, मला आत्ताच्या आता येऊन भेट. का? काय घाई आहे? हे बघ माया, मी रेझिग्नेशन लेटर टाईप करायला दिलंय, तयार होईलच. होल्ड ऑन. तू रिझाईन करण्याआधीच मला भेट. काय झालंय? सगळं तर आता तुझ्या मनासारखं घडतंय ना, अजून काय हवंय तुला? राधिका, मी भेटल्यानंतरच तुला सांगेन. ओके, बाय. आले. किती वेळ? अगं कधीचा उभा आहे मी. मला वाटलं घरात कोणी नाही म्हणून मी परत जाणार होतो. प्लीज उगा जास्त बिझी असल्याचा आणू नकोस. ओके, हे मी बिझी नसतो ना तरी माझा बिझनेस आहे, कळलं ना? तो पण चट्टी बनियांचा. आम्हाला एका जागी एवढ्या वेळ थांबता येत नाही, कळलं ना? अगं एवढ्या वेळात 2 जोड्या विकल्या असत्या मी. चट्टी बनियान. अगं त्या किती शिव्या देत आहेत. ती शिव्या नाही देते, ती तुला बघून आनंदी झाली केड्या. हा कुठला आनंद आहे? ती तुला जायला सांगत नाही, तिचा आवाज गेलाय. मम्मा तू थांब ना जरा. अच्छा, आवाज गेलाय. बापरे, आवाज गेलाय तिचा. ओके, हा अगं मग त्यांना एखाद्या डॉक्टरकडे का नाही घेऊन जात? अरे घेऊन गेले होते डॉक्टरकडे. डॉक्टरनी ट्रीटमेंट देऊन मग मेडिसिन्स पण दिल्या, पण काही वर्क होत नाहीये ना यार. तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग ना. अगं अरे हीच संधी आहे यांना बावळट बनवून 4 पैसे कमवण्याची. ओके, मी काय म्हणतो, करा वरचा नाही, खालचा थोडा. खालचा, अजून खालचा. तो गेला, गाडी घेऊन गेला आवाज. अरे काय तुम्ही म्यूट मध्ये करा ना. आपण चेक करूया. अरे आता बरं झालं आवाज गेला. काळी जीभ आहे. नाही, तू कशाला चेक करतोस? पण तू डॉक्टर आहेस का? नाही, पण तू काळजी करू नकोस. मम्माचा गेलेला आवाज परत आणण्याची जबाबदारी माझी. काय झालं माया? आत्ता इतक्या तातडीने का बोलावून घेतलंय? हो सांगते. इतकी का घाई करतेस? नाही, मला जरा टेन्शन आलं. काय सध्या तू बोलायचं मी ऐकायचं असं सुरू आहे ना. आता नवीन काय मला कळे ना, म्हणून विचारते. आणि डोंट वरी, मी SB ग्रुप ऑफ कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा देणार आहे. तयार आहे राजीनामा, आजच देते. होल्ड ऑन राधिका, राजीनामा द्यायची इतकी का घाई करतेस? म्हणजे? नाही, मी राजीनामा घेणारच आहे, बट त्याआधी अजून 1-2 महत्वाची कामं आहेत जी तुला करायची आहेत. हे राजीनामा द्यावा म्हणून एवढी घाई केलीस, आता काय महत्वाची काम आहेत? सांगते ना, सांगते. SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये तुझी कंपनी राधिका मसाले तू मर्ज करणार आहेस. काय?
माया माया, हे काय बोलतेस तू? काम डाऊन राधिका, काम डाऊन. इतकी का हायपर होतेस? माया अगं कशी शांत बसू मी? राधिका मसाले ही माझ्यासाठी फक्त कंपनी नाहीये, माझी ओळख आहे ती. एवढी माणसं एकत्र आली, आम्ही प्रचंड मेहनत केली आणि आज या स्तराला कंपनी पोहोचलीये. आमची मेहनत आहे याच्या मागे. आमच्यासाठी फक्त कंपनी नाही तर आमचं अस्तित्व आहे हे. आणि तू म्हणते शांत बस? राधिका, सीईओच्या पोस्टचा राजीनामा द्यायला तयार झालीस ना? अगं तितकंच सिंपल आहे. मर्ज करायच्या कंपनीज, दॅट्स इट. असं सिंपल आहे माया? माझ्यासाठी हे माझं मूल आहे. एखाद्या आईला जर समजा तू सांगितलंस की तुझं मूल दे, तर ती देईल का? तिला काय वाटेल? हे तेव्हाच तुला कळेल जेव्हा तू आई होशील. आर यू सिरियस? तू मला हे एक्झाम्पल देतेस आणि इमोशनल करायला ट्राय करतेस? दॅट्स ऑफ नो यूज राधिका, कारण माझा डिसिजन फायनल आहे. राधिका मसाले ही कंपनी एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज होणार आहे. आर यू गेटिंग इट? नाही माया, हे बघ, मी समजू शकते की तुला एसबी ग्रुप ऑफ कंपनीचं सीईओ पद हवं. ठीक आहे ना, मी ते सोडायला तयार आहे, पण पण राधिका मसाल्याशी काय संबंध आहे? अच्छा, नाही माया, मला खात्री आता हे फक्त तू करत नाहीयेस. या मागे कोणतरी आहे, कोणाचा तरी चेहरा आहे. मला कळलं पाहिजे, मला लक्षात येत आहे आता. ए होल्ड ऑन, काय बोलतेस? कुणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी करायला मी काय मूर्ख नाहीये राधिका. अँड दॅट्स नॉट इवन इम्पॉर्टंट. हा, इम्पॉर्टंट हेच आहे की सध्या फक्त तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत. मी जे सांगते ते ऐकायचं, अदरवाईज नाही माया, तू असं नको करूस प्लीज. माझं ऐक ना, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. आम्हा सगळ्यांसाठी ही केवळ कंपनी नाहीये. आमच्या भावना जोडल्यात या सगळ्या गोष्टींशी. आणि फक्त कामाची जागा म्हणून आम्ही याकडे पाहिलंच नाहीये कधी. घरासारखं वातावरण ठेवलंय आणि मालकीण म्हणून ते जपण्याचा मी परोपरीनं प्रयत्न केलाय. ऐक, तू माझं समजून घे ना. राधिका, तू बोर करतेस हा आता? बास झालं ना, ऐकलं मी सगळं तुझं. सी, खूप सिंपल आहे. तुझी कंपनी राधिका मसाले ही एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायची आणि त्यानंतर तू सीईओच्या पोस्टचा राजीनामा द्यायचा आहेस. बस. नाही काय आहे कंपनी, घर वगैरे? सी, लीव ऑल दिस थिंग्स. आणि तुला माहिती आहे, सोशल मीडियावर फोटोज व्हायरल व्हायला किती वेळ लागतो? हार्डली 2 मिनिट्स. ओके ओके, तुला डेमो बघायचा आहे? वेट, आय विल शो यू. नाही माया, माया थांब. माया प्लीज, असं काहीतरी करू नकोस. कंपनी मर्ज करणार आहेस की नाही? माया ऐक ना तू माझं. येस ऑर नो? मला आन्सर मी राधिका. हो हो, मी तयार आहे. माया मी तयार आहे, पण माझी एक अट असेल. या, गो अहेड. माझ्या कंपनीतल्या एकाही कर्मचाऱ्याला तू कामावरनं काढायचं नाहीस. बस, एवढीच? चल, मान्य केली. तू फक्त आता पुढच्या प्रोसिजरला लवकरात लवकर सुरुवात कर. कंपनीचे पेपर्स माझ्याकडे हँडओव्हर कर, मग हे फोटो सुद्धा मी तुझ्याकडे हँडओव्हर करेन. ओके, सी यू. चहा चहा मी तर पितो चहा. काय झालं? काही नाही, गरम आहे तर पिऊन घ्या म्हटलं चहा. चहा तर पितोच आहे ना मी. तुला काही काम आहे का माझ्याकडे? नाही ना. नाही, मी चहा पितोय म्हणून तुला उशीर होतोय असं काही नाही ना? अहो नाही ना हो, तुम्ही काऊन बरं सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारत आहात? मग तूच मला सांग, किती वेळ तू येरझारा मारणार आहे वाघिणी सारख्या? असं काही नाही, तुम्ही जरा राहा, गप्प राहा. तर कमाल करतेस तू. तू शांत बसावी म्हणून मी तुला प्रश्न विचारतोय, तर तू मलाच गप्प बसायला सांगतेस. सरिता, नक्की काय झालं सांगतेस का मला? अगं तू मला सांगितलंच नाही तर तू अस्वस्थ का आहेस हे कसं कळेल मला? नाही ना, मला काही नाही झालं. सगळं कसं छान आलबेल चालू आहे ना. हे सगळं असं छान शॉपिंग चालू राहिलं का मला जाम टेन्शन येतं पा. असं वाटते की आत्ताच काहीतरी गडबड होऊन जाईल. उजवा डोळा फडफडत आहे तर मला असं वाटते की काही अपशकुन वगैरे व्हायला नको बा असं. हे भ्रम असतात आपले, असं काही होत नाही, कळलं ना?
इथं आपल्या घरात आता काय वाईट घडणार आहे? राधिकाबद्दल वाटते हो. तिची काळजी करायची काही गरज नाहीये. आलं लक्षात? राधिकाच्या बाबतीत आता असं काहीही घडणार नाही. हा, पण तरी मला तिची काळजी वाटते. सारखं त्याबद्दल वाटत राहते. मी तिला फोन करू का? फोन करू? काही गरज नाही. आधीच तिला कामाचं टेन्शन असतं. तुझं बोलणं ऐकून आणखी ती काळजीत पडेल. हा बाई, नाही करत फोन. हा, पण ती खरंच टेन्शन मध्ये असेल का? अगं टेन्शन मध्ये म्हणजे तिच्या ऑफिसच्या कामाची काळजी म्हणतोय मी. आणि एक ध्यानात ठेव, असेलच काय टेन्शन ना, आपल्याला काळजी करायची काही गरज नाही. ती समर्थ आहे सगळे प्रश्न सोडवायला. तू पाहिलंच ना, त्या तुझ्या पोट्यानं कमी त्रास दिला तरी त्या सगळ्या गोष्टीतून सही सलामत बाहेर पडून स्वावलंबी झालीच की नाही, स्वतःच्या पायावर उभी झालीच की नाही. आपली मुलगी आहे ती. तू काही काळजी करू नकोस. कळलं का? आईबाप म्हणून तिच्याविषयी काळजी वाटण्याऐवजी अभिमान वाटायला हवा, जसा मला वाटतोय. हो ना. हा, व्हेरी गुड. काय झालं? काय झालं माया, सांग ना. काम झालंय गुरुनाथ. काम झालं म्हणजे राधिका? येस येस येस, राधिका तिची राधिका मसाले कंपनी एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायला रेडी झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. कम ऑन कॉंग्रॅच्युलेशन्स. माया एक मिनिट. पण मला सांग, ही म्हणजे राधिका एवढ्या सहजासहजी कशी काय तयार झाली? ती हुशार आहे, राईट? सो ऑफकोर्स आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये हे तिच्या लक्षात आलं असणार. आणि या इमोशनल फूल टू. त्यामुळे काही मायनर टर्म्स अँड कंडिशन्स ठेवल्यात तिने, बट फायनली ती तयार झाली आहे. माया, तुला एक गोष्ट लक्षात येते का? नाही म्हणजे तू काय केलेस कळतंय का तुला? म्हणजे अगं, या जगात कुणालाही जी गोष्ट जमली नसती ती तू केलीयस. ओ गॉड, आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आय लव्ह यू माया. आय लव्ह यू. काय झालं? ऐक ना, आपण खरंच लग्न करणार आहोत ना? तू बोलत का नाहीयेस? प्लीज बोल ना. माया, ऑब्विसली मी जे काही सांगितलं तुला ते मनापासूनच सांगितलं. इनफॅक्ट मी तर शनाया बरोबरच्या डिवोर्स प्रोसेसलाही सुरुवात करणार आहे. आणि एकदा का मी शनायापासून मोकळा झालो की आपल्याला एकत्र येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. इनफॅक्ट तुला असं मिठीत घेण्यापासूनही मला कोणी रोखू शकणार नाही. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तुम्ही ना काही बोलू नका. एकतर तुम्ही काय बोलताय ना ते आम्हाला कळत नाहीये, त्यामुळे तुम्ही फक्त ऐका. काय म्हणाले? हो हो ऐकते असं म्हणाय. यांचा आवाज परत येणं कठीण आहे ग. काही कर यार केड्या, पण माझ्या मम्माचा आवाज परत आण. तिचा तर भांग पिऊन झालंय हे सगळं. भांग? मग तिकडे त्या गुलमोहऱ्यांना भांग पाजायची धुळवडीच्या दिवशी असा तिचा प्लॅन होता, पण सगळा प्लॅन फ्लॉप झाला आणि हिनीच सगळ्यात जास्त भांग प्याली म्हणून आवाज गेला. ग म्हणून कोणीतरी म्हटलंय, होळी रे होळी, ओरडाची पोळी, खाऊ नका तुम्ही भांगेची गोळी. केड्या फोकस कर ना, काय करूया ते सांग ना. हो, म्हणजे आवाज परत येऊ शकतो, पण पैसे लागतील. अरे करू आपण खर्च, तू काही टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त सांग माझ्या मम्माचा आवाज परत आण यार, दॅट्स इट. कुठल्या डॉक्टरकडे जायचंय सांग, मी अपॉइंटमेंट घेते. नाही नाही नाही, डॉक्टरच्या बसचं काम नाहीये हे. डॉक्टर नाही करू शकत, त्यासाठी बाबांनाच बोलवावं लागेल. वाव, तुझे बाबा डॉक्टर आहेत यार, मला माहित नव्हतं. मग मी नाही देणार हा पैसे तुला. आणि हे किती बेस्ट आहे, माझ्या मम्माचा आवाज तुझे बाबा ठीक करतील. अगं गॅप काय, अगं माझे बाबा डॉक्टर नाही आहेत. माझे बाबा तिकडे पुण्याला आहे. काहीतरीच आपलं मामाचा आवाज बाबा आणतात म्हणे. ते बाबा नाही ग, तीर्थरूप बाबा नाही, तीर्थसूप बाबा. म्हणजे जे बाबा तीर्थ म्हणून सूप देतात ना, असे ते दाढीवाले बाबा. ओ यू मीन दॅट चीप बोंदू टाइप्स बाबा? बोंदू बाबा नाही, बोंदूक बाबा. कोण विंडोक बाबा? विंडोक नाही ग, ओ बंदूक बाबा, बंदूक बाबा. गन 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 असते ना, त्याला म्हणतात बंदूक. ओ यू मीन गन बाबा? अरे पण असं कोणी असतं का गन बाबा? अगं ते आले की कळेलच तुम्हाला.
अगं त्यांचं नाव बघ किती पॉवरफुल आहे. अगं ते बंदुकीने आपल्या भक्तांना बरं करतात. ढिशक्याव ढिशक्याव ढिशक्याव. अरे असं नाही, म्हणजे ते बंदुकीने बरोबर करतात, म्हणजे ते मॅजिक बंदूक आहे त्यांच्याकडे, मॅजिक बंदूक त्याने बरे करतात माहितीये. फक्त काय ना ते खूप पैसे घेतात. किती पैसे? 5,000. 5,000 रुपये? हा किडे मी कुठनं मॅनेज करायचं यार? आता मम्माचा आवाज आला तर 5,000 रुपये लागणार नाही का? चल ठीक आहे, मी काहीतरी मॅनेज कर. अरे वा, मॅनेज करते म्हणाली. चला मग आता बंदूक बाबा बनून येतो. बंदूक बाबांना बोलवतो आणि मग ते येतील आपली बंदूक घेऊन आणि मग मला ठीक करतील. ढिशक्याव. मॅम काय झालंय? वहिनी काय झालंय? काही टेन्शन आहे का? नाही तुम्ही असं तातडीने इकडे सगळ्यांना बोलवून घेतलं पण तुम्ही काहीच नाही बोलत आहात. मॅम तुम्ही जर काहीच बोलला नाही तर काय घडले हे आम्हाला कसं कळेल? मी आता जे सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. कदाचित ते तुम्हाला पटेल अथवा नाही पटणार, पण हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपली स्वतंत्र असलेली राधिका मसाले ही कंपनी काय? वहिनी एक मिनिट तुम्ही काय बोलताय तुम्ही? मॅडम आपली कंपनी त्यांच्या कंपनीत सामील होणार आहे? हो. पण हे कसं शक्य आहे? मॅम तुम्ही हे जे बोलताय ना त्याच्यावर अजिबात विश्वास बसत नाही हो. एक मिनिट मॅम, आय कॅन अंडरस्टँड की तुम्हाला रिझाईन करायचं सीईओच्या पोस्टवरून, बट हे काय आहे मला नाही कळत आहे मॅम. मॅडम नक्की असं काय घडलं की तुम्ही एवढा मोठा निर्णय घेताय? सौमित्राचं सजेशन. नाही मॅम बनहट्टी सर काही. बिलकुल नाही जेनी, हा माझा निर्णय आहे, माझ्या एकटीचा. नाही वहिनी तुमचा निर्णय असला तरी सुद्धा प्लीज असं नका करू. मग राधिका मसाले कंपनी तुम्ही तुमच्या कष्टाने मोठी केलीत ना. मॅम शांतपणे विचार करा मॅम, तुमच्यासाठी तुमची ओळख आहे ही कंपनी. आणि मॅडम SB कंपनी जरी आपली कंपनी असली तरी एकदा का कंपनी मर्ज झाली ना तर खूप साऱ्या गोष्टी बदलून जाणार आहेत. हो, आणि महत्वाचं म्हणजे आपल्या कंपनीत तुम्ही तुम्हाला हवा तो डिसिजन घेऊ शकता. उद्या SB कंपनीत तसं नाही करता येणार तुम्हाला. मॅम आणि स्टाफ चेंज होणार नाही जेनी, हे असं अजिबात होणार नाही. हा नाही म्हणजे उद्या कितीही आणि कोणतेही बदल झाले ना तरी माझी त्यांना कंडिशन असणार आहे की इथला स्टाफ चेंज होणार नाही आणि स्टाफच्या पगारातही काहीही बदल होणार नाही. पण यापुढे आपली स्वतंत्र असलेली राधिका मसाले ही कंपनी SB कंपनीमध्ये मर्ज होणार.